पहिल्याच पावसामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं, पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला। मुंबई आणि पुण्यामध्ये ही अवस्था का झाली आहे पाहूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। पहिल्याच पावसात मुंबई पुण्याची दाणादाण। मुंबई तुंबली, पुणे बुडालं, जबाबदार कोण? विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल। ही दृश्य बघितली की पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यामध्ये कशी दैना उडाली आहे याचा अंदाज येऊ शकेल। मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। मुंबईच्या परळटीटी, हिंदमाता, दादर परिसरात पहिल्याच पावसामध्ये ही अशी तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं। वाहन चालक आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाण्याची कसरत करावी लागली। नेहमीपेक्षा जरा जास्त पाऊस झाला तरी हिंदमाता परिसर असा जलमय होतो। दुसरीकडे किंग सर्कल, अंधेरी सबवेच्या सखल भागातही पाणी साचलं। यावरून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय। पहिल्या पावसानं पुण्याप्रमाणे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले। शहरांचा कारभार पाहणारे पालिका अधिकारी, यंत्रणा कुठे आहे हा खरा प्रश्न आहे। महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यानं एजन्सी मनमानी कारभार करतात। मुंबई पुणे महापालिका भाजप मिंधेंच्या मनमानीने चालवल्या जात आहेत। हवामान खात्याचा अंदाज असूनही पावसाची तयारी केलेली नाही। पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पुण्यातील धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी, सिंहगड रोड, वारजे, मध्यवर्ती पेठा, डेक्कन, शिवाजीनगर असा परिसर जलमय झाला। अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलं, नागरिकांचं मोठं नुकसान झालं। पुणेकरांना सलग 3 दिवस या परिस्थितीचा सामना करावा लागला। कमी वेळेमध्ये अति पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जात आहे। शनिवारी 24 तासांमध्ये पुण्यात 117.1 मिलीमीटर पाऊस झालाय। तब्बल 33 वर्षांनी एका दिवसात एवढा पाऊस बरसलाय। दरम्यान ओढे नाले बुजवून अतिक्रमण केल्यामुळेच रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतात। प्रशासन म्हणून जे काही करायला पाहिजे ते काहीच झालेलं नाही आणि राजकारणी म्हणून जो वचक असायला पाहिजे तोही नाही आणि या सगळ्याची फळं शेवटी नाईलाजाने पुणेकर भोगतायत आणि त्याला मात्र कुणी वाली नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलाय। पहिला पुण्याचं आज जे काही नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार आहे। एवढं पाणी तुंबतंच कसं सारखं पुण्यामध्ये आणि वारंवार हे होत आहे। गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा ही घटना झाली। मुंबईमध्ये नाले सफाईचं काम नीट झालेलं नाही आहे हे पहिल्याच पावसानं दाखवून दिलंय। तर पुण्यामध्ये ओढे नाल्यांवरची अतिक्रमणं ही चिंतेची बाब असल्याचं स्पष्ट झालंय। सीमा आडेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास।